करून तरीही गोष्टी मनाप्रमाणे का होत नाहीत, हेच सुरू आहे ना डोक्यात. आता यावर उपाय सांगतो. तू शांतपणे ऐक. आणि हो, नुसता ऐकू नकोस, तो कृतीत सुद्धा आण. तू कधी स्वतःचं कपाट पाहिलंयस का रे? आता तू म्हणशील, ते मी रोजच पाहतो, त्यात काय? अरे त्यातूनच आता तुझ्या मनातले प्रश्न सोडवतो बघ. ते जे तुझं कपाट आहे, ते प्रचंड भरलेलं असेल ना? पण कधीतरी त्यातल्या नको असलेल्या गोष्टींचा विचार केलायस का? नाही. निव्वळ ते कपाट भरण्याच्या मार्गावर तू आहेस. हो की नाही? पण मग एक दिवस अशी गफलत होते, की हवी असलेली गोष्ट आपल्याला सापडत नाही. त्यावेळेस ती शोधत असताना तू ते कपाट अजून अस्ताव्यस्त करतोस आणि मग तसाच पुढे निघून जातोस. आता हे जे कपाट आहे ना, हे तुझ्या मस्तिष्काप्रमाणे आहे. त्यात जागा जरी भरपूर असली, तरी